मुंबई राज्याचं लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकांच्या उमेदवारांपैकी पहिल्यांदा भाजपाकडून 5 नावाची घोषणा झाली आहे. यात ठाण्यातील माधवी नाईक यांचा समावेश आहे. भाजपाच्या संसदीय कमिटीच्या मान्यतेनंतर भाजपानं अधिकृतपणे महाराष्ट्रातील 5 विधान परिषदांच्या जागेसाठी 5 नावांची घोषणा केली आहे. त्यामध्ये ठाण्यातून गेले अनेक वर्ष भाजपाच्या संघटनेत काम करणाऱ्या ॲडव्होकेट माधवी नाईक यांचा समावेश आहे. नाईक या सध्या महामंत्री म्हणून काम करतायत. त्यांनी या आधीही संघटनेच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यात. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या प्रज्ञा सातव यांना देखील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर अहिल्यानगरमधील विवेक कोल्हेंना विधान परिषदेची संधी मिळाली आहे. सुनील कर्जतकर, संजय भेंडे, प्रमोद जठार यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे. संजय भेंडे भाजपाचे उपाध्यक्ष असून ते नागपूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहिलेत. तसंच प्रमोद जठार यांनाही भाजपानं संधी दिली असून जठार हे कोकणातील भाजपाचे महत्त्वाचे नेते आहेत. कोकणावर अन्याय होत असल्याची भावना भरून काढण्याचा प्रयत्न भाजपाकडून या उमेदवारीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. कोल्हे परिवाराचे नगर जिल्ह्यात वर्चस्व मानलं जातं. विवेक कोल्हे हे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे नातू तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत. विजय कोणाचा आहे? हा विजय मला असं वाटतं की पक्षाच्या विचारधारेचा आहे. कारण आत्तापर्यंत मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या जबाबदाऱ्यांमुळेच मी आत्ता या स्टेजपर्यंत येऊन पोचलेले आहे. आणि कधीही माझ्यावरती जबाबदारी देताना मी एक महिला म्हणून पक्षाने कधीच माझ्यावरती अविश्वास दाखवला नाही. त्यामुळे मी स्वतःला सिद्ध करू शकले. मागच्या वेळेस संधी हुकली होती, यंदा संधी मिळालेली, काय सांगा? मला असं वाटतं की आपण आपल्या कामामध्ये सातत्य ठेवावं, पूर्ण क्षमतेने काम करत राहावं. संधी कुठेही जात नाही, ती तुमच्यापर्यंत येतेच. महिला सक्षमीकरणासाठी काय नेमकी पावलं उचलली जाणार शासनाच्या माध्यमातून? शासनाच्या अनेक योजना आता गेल्या काही वर्षांमध्ये सुरू आहेत. स्पेशली मला असं वाटतं की देवेंद्रजींनी जेव्हापासून मुख्यमंत्री म्हणून या राज्याची जबाबदारी घेतली किंवा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील यांच्या काळामध्ये महिला सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक योजना आलेल्या आहेत सरकारच्या. त्याच्यामुळे त्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचेल अशा अर्थाने या प्रशासकीय नवीन जबाबदारीतून मी प्रयत्न करेन.